नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 2 मार्च 2026 चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्कीच तुमच्या मित्रापर्यंत शेअर जरूर करायचं आहे. ओके. चला बघूयात आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त महत्त्वाची माहिती आणि त्याचं थोडक्यामध्ये विश्लेषण आपण बघत असतो रोज सकाळी 6 वाजता. चला या दिवसाची सुरुवात खूप छान असेल आणि सर्वांना हॅपी होली. ओके. चला सुरू करूयात आपण. कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला ज्याचं उत्तर अगदी खूप छान पद्धतीने सर्वांनी दिलेलं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर अगोदर जाणून घेऊयात. नुकतेच भारतातील पहिली डीप टेक स्टार्टअप धोरण कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? हे भारतातील पहिलं असं राज्य आहे ज्याने डीप टेक स्टार्टअप धोरण लॉन्च केलं होतं. तर हा राज्य आहे तामिळनाडू, पर्याय क्रमांक 4. तामिळनाडू लक्षात ठेवा. चला अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे आणि महत्त्वाचं IMP देखील आहे. जानेवारी 2026 या महिन्यासाठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ कोण आहेत? ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ कोण असतील? आणि जी ICC संस्था आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणतो आपण, जी पूर्वी दर वर्षातून म्हणजे दर वर्षातून एकदा ICC प्लेयर ऑफ द इयर घोषित करत होतं, का मागील काही वर्षापासून ICC काय करते? दर महिन्यातून प्लेयर ऑफ द मंथ आता जाहीर करते. एक पुरुषांमध्ये आणि एक महिलांमध्ये. ओके. बरं पुरुषांमध्ये कोण असतील जानेवारी 2026 साठी? तर तिथं डॅरियल मिशेल पर्याय क्रमांक 4. डॅरियल मिशेल लक्षात ठेवा, जे की न्यूझीलंड या देशाचे खेळाडू आहेत. न्यूझीलंडच्या खेळाडूचं डॅरियल मिशेल IMP आहे. ICC आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणतो आपण, ज्याचं मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे आणि ICCचं जे काही सध्याचे अध्यक्ष कोण असतील? ICCचे सध्या अध्यक्ष कोण असतील? ज्यांचं नाव आहे अ, भारताचे आहेत जय शहा. जय शहा लक्षात ठेवा. जसं ICC आहे तसं आपल्याकडे BCCI पण आहे. त्याचं हेडक्वार्टर मुंबई, वानखेडे स्टेडियम मुंबई या ठिकाणी आहे आणि मिथुन मन्हास जे आहेत, मिथुन मन्हास हे सध्या BCCIचे अध्यक्ष. ओके आणि सचिव कोण असतील BCCIचे? देवजीत सैकिया. देवजीत सैकिया हे येतं BCCIचे सचिव लक्षात ठेवा. ही ICC पुरुष पुरुष प्लेयर ऑफ द मंथ येतं डॅरेल मिशेल आणि महिलामध्ये कोण असतील? महिलामध्ये जानेवारी 2026 साठी आहेत शोभना मॉस्ट्रे. शोभना मॉस्टरी हे आहेत बांगलादेशचे खेळाडू. बांगलादेश. त्यामुळे पुरुष आणि महिला दोन्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. नाव चेंज करण्यात आलंय. नुकतेच राजस्थान या सरकारने माउंट अबू जे थंड हवेचे ठिकाण आहे, या माउंट अबूचे नाव बदलून काय केलं आहे? राजस्थान सरकार आहे. राजस्थान सरकारनं राजस्थानमधील जवळपास 3 जे शहर आहेत, या 3 शहरांची काय केलं? नावं बदलण्यात आली आहेत. ओके. एक आहे माउंट अबू, ज्याचं नाव अबू राज असं करण्यात आलं. अबुराज याच म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अबुराज लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त जे कामन आहे, कामन नावाचं एक शहर आहे, त्याचं नाव कामवन असं करण्यात आलं. हे काय डिटेलमध्ये एवढं विचारणार नाही. राजस्थान मध्ये हे स्टेट एक्झामला विचारले जातील. पण आपला महत्त्वाचा आहे तो म्हणजे माउंट आबू एवढं लक्षात ठेवायचं आहे. बाकी एक जहाजपूर नावाचं एक ठिकाण आहे, शहर आहे जहाजपूर. याचंही नाव चेंज करून त्यांनी यज्ञपूर असं केलेलं आहे. जहाजपूरचं नाव बदलून यज्ञपूर असं केलं, लक्षात ठेवा. राजस्थान आहे. या राजस्थानची राजधानी काय असेल? तर जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे आणि मुख्यमंत्री कोण असतील? भजनलाल शर्मा आहेत. भजनलाल शर्मा हे तर मुख्यमंत्री राजस्थानचे आणि राज्यपाल गव्हर्नर कोण असतील? ज्यांचं नाव आहे हरिभाऊ बागडे, जे की आपले महाराष्ट्राचे आहेत. हरिभाऊ बागडे लक्षात ठेवा. नाव चेंज करण्यात आलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही दिवसापूर्वी जो काही आपलं इस्लामपूर आहे, इस्लामपूर या इस्लामपूरचं पण नाव चेंज करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. काही दिवसापूर्वी इस्लामपूरचं नाव चेंज केलं. काय केलं इस्लामपूरचं नाव बदलून? ईश्वरपूर. ठीक आहे ना. इस्लामपूरचं नाव बदलून काय केलं आपण? ईश्वरपूर असं केलेलं आहे. त्यानंतर केरळ होतं केरळ. केरळ राज्याचं नाव चेंज करून आपण काय केलं? केरळम असं केलं. केरळम असं केलं. याच्या व्यतिरिक्त जो पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे, वेल्हे तालुका. या वेल्हे तालुक्याचं नाव बदलून आपण राजगड केलं. राजगड केलं आहे. ओके. राजगड लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त जो पोर्ट ब्लेअर आहे,
जी अंदमान निकोबारची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर, ह्याचं नाव चेंज करून आपण श्री विजयपुरम केलं. श्री विजयपुरम असं केलं, लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त जो छत्री निजामपूर नावाचं एक छोटंसं ठिकाण आहे, रायगडवाडी केलं आपण त्याचं नाव. छत्री निजामपूर ह्याचं नाव बदलून काय केलं आपण, रायगडवाडी. रायगडवाडी असं केलं आहे. ओके, लक्षात ठेवा. हे सगळं मी तुम्हाला प्रिंटेड लावू शकलो असतो, परंतु प्रिंटेडपेक्षा प्रिंटेड वाचून दाखवणं आणि पुढे जाणे एवढं महत्त्वाचं नाही मला वाटत. ओके, परंतु तुम्हाला मी लिहून देत असेल तर लिहून देत असताना तुमचं लक्ष ह्या बोर्डकडे असतं आणि तुमच्या मनामध्ये बिंबवलं जातं. त्यामुळे ही जी पद्धत आहे ही बेस्ट पद्धत आहे माझ्या मते. ओके, चला. आणि जे काही माउंट अबू आहे हे एक थंड हवेचे ठिकाण पण आहे, सगळ्यांना माहिती असेल. माउंट अबू थंड हवेचे ठिकाण. आणि माउंट अबू कुठे येतं, अरवली पर्वतरांगेमध्ये येतं. अरवली पर्वतरांगेमध्ये माउंट अबू राजस्थानमध्ये, लक्षात ठेवा. आणि अरवली पर्वतरांगेची जी काही नवीन उंची आहे ती देखील ठरवण्यात आली होती, जे मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला कव्हर केलं आहे. अरवली पर्वतरांग, लक्षात ठेवा. जे गुरु शिखर आहे हे अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे, त्याची उंची आहे 1722 मीटर. 1722 मीटर गुरु शिखर आहे. आणि माउंट अबू या ठिकाणी एक मंदिर येतं ज्यामधून दिलवाडा जैन मंदिर आहे. दिलवाडा जैन मंदिर आहे. कुठे येतात हे, राजस्थानमध्येच येतात, माउंट अबू या ठिकाणी. एवढी सगळी माहिती लक्षात ठेवा. हे आहे माउंट अबू, एकदम मस्त प्रशस्त आहे. आता त्याला अबू राज असं आपण म्हणूयात. चला, लाईक करा एकदा पटकन सर्वांनी. पुढचा प्रश्न बघत आपण. नुकत्याच 26 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्येकडील तांदळाचा महोत्सव वारसा धान्य हे पहिलेच तांदूळ महोत्सव पार पडलेला आहे? म्हणजे नॉर्थ ईस्टकडलं हे पहिलं राईस फेस्टिवल आहे, लक्षात ठेवा. आणि हे पार पडले कोणत्या राज्यामध्ये, तो राज्य आहे नागालँड, पर्याय क्रमांक 2. नागालँड, याची राजधानी काय असेल, कोहिमा. कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. आणि नागालँडमध्ये 2026 मध्ये आणखीन एक उत्सव पार पडले, सोयाबीन फेस्टिवल, लक्षात ठेवा. नागालँडमध्ये आणखीन एक उत्सव पार पडला आहे, सोयाबीन फेस्टिवल किंवा सोयाबीन महोत्सव 2026. म्हणजे क्वेश्चन विचारतील की नागालँडमध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये सोयाबीन फेस्टिवल पार पडले किंवा तांदूळ महोत्सव पार पडला आहे, तर ते नॉर्थ ईस्टकडलं नागालँड, लक्षात ठेवा. नागालँडचे मुख्यमंत्री कोण असतील, नेफ्यू रियो. नेफ्यू रियो मुख्यमंत्री येतं. आणि राज्यपाल कोण असतील, अजय कुमार भल्ला. अजय कुमार भल्ला, जे की मणिपूरचे कोण येतं, राज्यपाल आहेत. यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आलेला आहे, नागालँड, लक्षात ठेवू शकता. ओके, नागालँडची राजधानी कोहिमा आहे. ही भारतातील सर्वात पूर्वेकडील राजधानी आहे. सर्वात पूर्वेकडील राजधानी म्हणतो मी. कोणत्याही राज्याची राजधानी सर्वात पूर्वेकडे कोणती असेल, ते नागालँड आहे. लक्षात ठेवा. नागालँडमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान होतो, एकच राष्ट्रीय उद्यान नागालँडमध्ये, तो म्हणजे इंटांकी. इंटांकी नावाचं राष्ट्रीय उद्यान, इंटांकी असं म्हणतो आपण, इंटांकी नागालँडमध्ये आहे. नागालँडमध्ये एक फेमस फेस्टिवल आहे, तो म्हणजे कुठला असेल, तर तो आहे हॉर्नबिल फेस्टिवल. हॉर्नबिल महोत्सव, लक्षात ठेवा. मात्र हॉर्नबिल हा जो पक्षी आहे तो रत्नागिरी जिल्ह्यानं आपला महत्त्वाचा पक्षी म्हणून देखील घोषित केले नुकतंच. आणि हॉर्नबिल ऑलरेडी केरळ आणि अरुणाचल प्रदेशचा राज्य पक्षी देखील आहे. नागालँडविषयी एवढी माहिती लक्षात ठेवा. नागा टेकड्या पण आहेत. नागा राज्यामध्ये नागा टेकड्या पण आहेत. नागा टेकड्यामध्ये माउंट सारामती हे नागालँडमधील सर्वोच्च शिखर आहे. माउंट सारामती सर्वोच्च शिखर, लक्षात ठेवा. तांदूळ आले या ठिकाणी. तांदूळ जे आहे त्याला आपण गोल्डन राईस म्हणतो. गोल्डन टू राईस आहे. ह्या गोल्डन राईसमध्ये साधारणतः व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त असतं, लक्षात ठेवा. व्हिटॅमिन एचं प्रमाण गोल्डन राईसमध्ये जास्त आहे. आणि ओके, तांदूळ, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपाईन्सची राजधानी मनिला या ठिकाणी येतं. आणि राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था येतं कटक, ओडिसा या ठिकाणी. चलो, एवढी सगळी माहिती कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला देतोय. एकदा लाईक करा, शेअर करा आणि रोज डेली न चुकता तुम्ही बघायला विसरायचं नाही व्हिडिओ. तुम्ही पेपर तुमचे पोलीस भरतीचे असो, MPSC असो किंवा तुमचे अजून 10 महिन्यानंतर पेपर असू द्या, परंतु तयारी आजपासून, आत्तापासून तुम्हाला करायचं आहे चालू घडामोडीची, लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. 14 प्रश्न. रोज आपले 10 प्रश्न राहतील. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिले राष्ट्रीय अपंग क्रिकेट क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे? हे अपंग क्रिकेटचं क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आले आहे कोणत्या राज्यामध्ये, तर तो राज्य आहे मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 1. मध्य प्रदेश, लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी, तर भोपाळ या ठिकाणी.
भोपाळ या ठिकाणी भोपाळ किंवा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण असतील? मोहन यादव. मोहन यादव हे मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे, लक्षात ठेवा. आणि मंगूबाई पटेल जे आहेत ते राज्यपाल आहेत मध्य प्रदेशचे, मंगूबाई छगनभाई पटेल. ओके. राष्ट्रीय अपंग क्रीडा क्रिकेटचे हे महोत्सव आहे. सलग सलग 100 तास या ठिकाणी काय करायचं आपला क्रिकेट खेळायचं आहे. या थीमवर आधारित ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहेत. सलग 100 तास क्रिकेट, लक्षात ठेवा. ओके. सलग 100 तास क्रिकेट ह्याचा विषय पण तोच आहे. सलग 100 तास क्रिकेटवाला. क्रिकेटचं वर्ल्ड कप जो आहे T20चं वर्ल्ड कप सध्या भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये चालू आहेत. 2026चं T20चं वर्ल्ड कप हे भारत व श्रीलंका या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा. मध्य प्रदेश लक्षात ठेवा. आणि मध्य प्रदेश जो राज्य आहे, मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील साधारणतः 8 जे जिल्हे आहेत, या 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. ओके. चला, याच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशमध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान येतं. पेंच राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ठेवा. पेंच आहे. माधव नावाचं राष्ट्रीय उद्यान पण आहे आणि माधव हा भारतामधील 58वा व्याघ्र प्रकल्प देखील आहे. ओके. व्याघ्र प्रकल्प देखील आहे. 58वा व्याघ्र प्रकल्प माधव नावाचं. ह्याच्या व्यतिरिक्त संजय नावाचे एक राष्ट्रीय उद्यान आहे. याच ठिकाणी कुनो नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे. कुनो पलपूर म्हणतो आपण, कुनो आहे. ओके. त्याच्यानंतर ओके, मध्य प्रदेशमध्ये मांडला प्लांट फॉसिल नावाचे एक राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ठेवा. मध्य प्रदेश खूप महत्त्वाचा आहे. भारत, उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा जो एक खिंड आहे, बुऱ्हाणपूरची खिंड म्हणतो आपण. बुऱ्हाणपूरची खिंड कुठं आहे? हे बुऱ्हाणपूर. बुऱ्हाणपूर नावाचा जिल्हा पण आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, सातपुडा पर्वतरांगेच्या मध्ये. मध्य प्रदेश एवढी माहिती लक्षात ठेवा. चला, पुढे प्रश्न बघत आपण. हे आहे राष्ट्रीय दिव्यांगजन महोत्सव, खेल महोत्सव 2026. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच खालीलपैकी कोणाला UN ग्लोबल चॅम्पियन्स फॉर रोड सेफ्टी म्हणून घोषित केलं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ओके. UN ग्लोबल चॅम्पियन्स फॉर रोड सेफ्टी म्हणून घोषित केले कोणाला? तर सचिन तेंडुलकर यांना. ओके. मास्टर ब्लास्टर आपण त्यांना म्हणतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, लक्षात ठेवा. त्यांनी शतकांचे शतक केले, 100 शतके त्यांनी केली आता T20 वन डे आणि टेस्ट मिळून. ओके. सचिन तेंडुलकर लक्षात ठेवायचं आहे. आणि UN ग्लोबल चॅम्पियन्स फॉर रोड रोड सेफ्टी म्हणजे काय? रस्ता सुरक्षाविषयीची यांनी जागृती करण्यासाठीच यांना आपण काय केलं आहे? नियुक्ती केलेली आहे. आपण म्हणजे कोण? UN संयुक्त राष्ट्र संघटनेने नियुक्ती केलेलं आहे सचिन तेंडुलकर यांचा चेहरा आपण लक्षात ठेवा. सचिन तेंडुलकर म्हणजेच आपण हेल्मेट वापरत नाही, गाडीवर जात असताना आपण मोबाईलवरती बोलत असतो, ठीक आहे ना. गतिरोधक वरती आपण स्लो करत नाही, फास्ट नेतो, किंवा जे काही सिग्नल आहे ते आपण तोडत असतो. हे सगळ्यांसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठीचा सचिन तेंडुलकर यांचा वापर आता संपूर्ण जगासाठी होईल, लक्षात ठेवा. इव्हन ग्लोबल आहे ना, चॅम्पियन्स फॉर रोड सेफ्टीसाठी त्यांचा वापर करण्यात येईल. अच्छा, एक क्वेश्चन आठवलं जस्ट. मला सांगा, भारतामध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना कधी असतो? भारतामध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना म्हणतो मी, महिना महिना कोणता असेल? तर तो आहे जानेवारी महिना. IMP. जानेवारी महिना हा भारतामध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा करतो आपण. 1 ते 31 जानेवारी म्हणजेच जानेवारी महिना. हा लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. आणि जो जानेवारी 2026चा महिना आहे ना, म्हणजे आत्ताचं जो रिसेंटली पार पडला, जानेवारी 2026चा विषय काय असेल? ह्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचा विषय काय असेल? थीम काय असेल? एवढं डिटेलमध्ये जाणार नाही, पण आलाच तर तुम्हाला 100% येऊन जाईल. थीम होतं सडक सुरक्षा जीवन रक्षा. सडक सुरक्षा जीवन रक्षा. सडक सुरक्षा जीवन रक्षा, लक्षात ठेवा. ओके. म्हणजे रस्ते सुरक्षा जीवन सुरक्षा असं मराठीमध्ये. हे हिंदीमध्ये तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे, समजलं. आणि राष्ट्रीय रस्ता संशोधन संस्था नॅशनल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे? नॅशनल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे? दिल्लीमध्ये आहे. दिल्लीमध्ये आहे, ठीक आहे. सचिन तेंडुलकर लक्षात ठेवा. बाकी रोहित शर्मा आहेत. रोहित शर्मा हे कशाचे तरी ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. कशाचे? T20 है ना, T20 वर्ल्ड कप 2026चे ब्रँड अँबॅसेडर कोण असतील? रोहित शर्मा, लक्षात ठेवा. स्मृती मंदाना पण बनलेत कशाचे तरी ब्रँड अँबॅसेडर. कशाचे बाबा? ओके. तर ते येतं मुलांना वचन द्या, प्रॉमिस टू चिल्ड्रन. मुलांना
वचन द्या. जे काही युनेस्कोचं मोहीम आहे, युनेस्कोचं मोहीम आहे, ह्या युनेस्को कॅम्पेन किंवा मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत स्मृती मंदाना, मुलांना वचन द्या, जे की आर-सी-बीचे कॅप्टन आहेत. जो आर-सी-बी आता रिसेंटली WPL 2026चं स्पर्धा जिंकली ना, त्या टीमचे कॅप्टन स्मृती मंदाना. संयुक्त हे अशा पद्धतीनं आय वेअर अ हेल्मेट. हेल्मेटचं प्रमोशन करण्यासाठी हेल्मेटचं हेल्मेट वापरलं की त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हे आपल्याला सांगण्यासाठी सचिन तेंडुलकर आता ब्रँड अँबॅसेडर बनले, लक्षात ठेवू शकता. चला, पुढचा प्रश्न 6वा प्रश्न आहे. नुकतेच खालीलपैकी कोणत्या दिवशी शून्य भेदभाव दिन हा साजरा करण्यात आलेला आहे? शून्य भेदभाव दिन कधी असेल हा? हा असतो दरवर्षी असतो 1 मार्चला. पर्याय क्रमांक 2, 1 मार्चला झिरो ओके डिस्क्रिमिनेशन डे, शून्य भेदभाव दिवस आपण म्हणतो. नवीन महिना 1 मार्चपासून सुरुवात करूत आपण. आणि हा जो काही दिवस आहे, हा दिवस आपण साजरा करायला सुरुवात केलं 2014 पासून, लक्षात ठेवा. 2014 पासून साजरा करायला सुरुवात केलं. कोणी? एक संस्था आहे, युनायटेड नेशन्स एड्स नावाची संस्था, UN एड्स म्हणतो आपण. ह्या UN एड्सद्वारे 2014 पासून हा दिवस आपण साजरा करतो. भारतीय राज्यघटनेमध्ये एक कलम पण आहे बघा, ओके, भेदभाव पाळण्यास सक्त मनाई आहे म्हणून. भेदभाव भेदभाव करण्यास मनाई आहे. कोणतं कलम आहे? भारतीय राज्यघटने कलम 17, सॉरी कलम 17 नाही, कलम 15. कलम 17 काय सांगतं? कलम 17 सांगतं अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे. ओके, आणि भेदभाव करण्यास मनाई आहे, हे कलम सांगतं कलम 15. शून्य भेदभाव दिवस लक्षात ठेवा. झिरो डिस्क्रिमिनेशन डे 1 मार्च. आणि मार्च महिन्यातील जेवढे पण दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. 1 मार्चला काय असतं? शून्य भेदभाव दिवस पण असतो. आणि अजून एक असतो जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिन. 3 मार्च लक्षात ठेवा. 3 मार्चला. त्याच्यानंतर 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिवस किंवा यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. याच्या व्यतिरिक्त 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस, सगळ्यांना माहिती आहे. 9 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 10 मार्चला आहे राष्ट्रीय उद्योग दिन. 12 मार्चला असतो समता दिवस. 13 मार्चला आहे राष्ट्रकुल दिवस आणि जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्चला असतो जागतिक पाय दिवस, वर्ल्ड पाय डे. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिवस. 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिवस, जागतिक आनंदी दिन. 20 मार्च लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. 21 मार्चला असतो जागतिक वन दिवस, जागतिक कविता दिवस आणि जागतिक डाऊन सिंड्रोम दिन. 22 मार्चला आहे जागतिक जल दिवस. 23 मार्चला आहे जागतिक हवामान दिवस किंवा शहीद दिवस. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. 24 मार्चला आहे जागतिक क्षयरोग दिन. 27 मार्चला आहे जागतिक रंगमंच दिन. ओके, हे दिवस सगळे तुम्ही लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचे आहेत. आणि कधीही एव्हरग्रीन, कधीही तुम्हाला जर क्वेश्चन आला तर तो तुम्हाला आला पाहिजे. ज्या वेळेस पण आपण इथून पुढे दिवस येतील त्या वेळेस पण आपण काय करूयात, हा दिवस, हा चार्ट तुमच्यासमोर मी लावेन आणि एकदा रिव्हिजन करून घेऊन टाकेन. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकतेच चर्चेत असलेले एक पुस्तक आहे अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेट्समन. ओके, हे पुस्तक कोणाचं आहे? 7वा प्रश्न. या पुस्तकाचे लेखक आहेत विजय गोयल. पर्याय क्रमांक 1, विजय गोयल. लक्षात ठेवा, अटल बिहारी वाजपेयी जे भारताचे 1999 पासून ते 2004 पर्यंत भारताचे कोणते पंतप्रधान होते? 1999 पासून 2004 पर्यंत पूर्ण वेळ पंतप्रधानपद होणारे, म्हणजे पंतप्रधान पदी येणारे हे पहिले व्यक्ती आहेत जे गैर काँग्रेसचे आहेत, BJPचे आहेत. ओके, भारतीय जनता पक्ष लक्षात ठेवा, ज्याची स्थापना 1980 मध्ये झाली होती आणि 80ला हे पहिले BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष पण होते. सध्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? BJPचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे नितीन नबीन. नितीन नबीन लक्षात ठेवा. आणि सुनेत्रा पवार हे जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्याचे अध्यक्ष बनले आहेत, NCP. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणले तर सुनेत्रा पवार. पुस्तक आहे अटल बिहारी वाजपेयी. लक्षात ठेवा. आणि अटल बिहारी वाजपेयी समाधीस्थळाचं नाव आहे सदैव अटल. सदैव अटल समाधीस्थळ आहे, लक्षात ठेवा. ज्यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान हा नारा यांनी दिलेलं होतं, अटल बिहारी वाजपेयी. चलो, आणि काही चर्चेतील जे पुस्तक आहे त्यांच्यावरती एक नजर आपण टाकून, खूप महत्त्वाचं आहे. वाय, ओके, हायलाइट करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल.
वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक आहे D.Y. चंद्रचूड यांचं, जे की भारताचे 50वे सरन्यायाधीश होते. जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक आहे कंचन चक्रवर्ती यांचं. मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं. ऑपरेशन सिंदूर पुस्तक आहे KJS धिल्लन यांचं. इन प्रेज ऑफ कोएलेशन पॉलिटिक्स हे पुस्तक आहे मनोज कुमार यांचं. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक आहे अनुपम खेर यांचं. डेमोक्रेसी हार्ट लँड हे पुस्तक आहे SY कुरेशी यांचं. डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवायडेड इंडिया हे पुस्तक आहे रवी के मिश्रा यांचं. आणि हार्ट लॅम्प जो पुस्तक आहे म्हणजे ज्या पुस्तकाला बुकर पुरस्कार भेटला आहे, हार्ट लॅम्प हे पुस्तक आहे बानू मुस्ताक कन्नड लेखिका यांचं. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. खूप महत्त्वाचा पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न. नुकतेच भारत व अमेरिका यांच्या दरम्यान वज्रप्रहार युद्धाभ्यास 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हे वज्रप्रहार युद्धाभ्यास आहे. कोणत्या ठिकाण विचारलं तुम्हाला? भारत व अमेरिकाच्या दरम्यान केला जातो हे अख्ख्या जगाला माहिती आहे, परंतु ठिकाण आता अलीकडे तुम्हाला ठिकाण विचारायला सुरुवात झालेली आहेत. हे पार पडले बकलोह या ठिकाणी, हिमाचल प्रदेशमध्ये, पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन विचार की बकलोह हे ठिकाण कुठं आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये येतं. बकलोह हिमाचल प्रदेशमध्ये. भारत व अमेरिका यांच्या दरम्यान आणखीन कोणते कोणते युद्ध अभ्यास साजरा केला जातात? एक आहे वज्रप्रहार, आत्ताच बघितलं आपण. दुसरा आहे कोप इंडिया, वज्रप्रहार आहे, कोप इंडिया आहे. तिसरा आहे युद्ध अभ्यास, ज्याचं नावच युद्ध अभ्यास आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे टायगर ट्रायम्फ, आहे. पाचवा आहे मलबार. मलबारमध्ये 4 देश येतात, तर आपण क्वाड कंट्री म्हणतो. 4 देश, ओके. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया प्लस जपान. लक्षात ठेवा. हे सर्व युद्धाभ्यास खूप खूप महत्त्वाचे आहेत भारत व अमेरिकांच्या सोबत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जे एप्स्टीन फाईलमुळे चर्चेमध्ये होते, जे की 47वे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेची. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC आहे, ज्या ठिकाणी IMF आणि वर्ल्ड बँक दोन्हीचे पण हेडक्वार्टर्स येतात. हे वज्रप्रहार 2026, बकलोह, हिमाचल प्रदेश. चला, सेकंड लास्ट क्वेश्चन, 9वा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नुकतेच जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? हे जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस आहे 26चं, हे पार पडले गोवा या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4, गोव्याचे मुख्यमंत्री यांनी याचं उद्घाटन केलं, प्रमोद कुमार सावंत यांनी. प्रमोद कुमार सावंत, PK सावंत म्हणतो आपण, लक्षात ठेवा. मात्र पणजी ही राजधानी आहे. पणजीमध्ये बॉम्बे हायकोर्टाचं एक खंडपीठ देखील आहे. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस आहे. आणि जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? जागतिक महासागर दिन कधी असतो? हा असतो 8 जूनला. 8 जूनला, लक्षात ठेवा. म्हणजे हे अतिरिक्त ज्या ज्या वेळेस पण मला पॉईंट आठवतात ना, हे मी तोंडी सांगत असतो, तोंडी लिहून देत असतो. जरी व्हिडिओ 20 मिनिटं किंवा 15 मिनिटाच्या ऐवजी जर 30 मिनिटापर्यंत गेला, तर लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये तुमचंच भलं आहे. ठीक आहे ना? म्हणजे कमीत कमी एक 10 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये व्हिडिओ संपवण्यापेक्षा 20-25 मिनिटं कधी कधी जाईल व्हिडिओ. मी म्हणतो अर्धा तास जाऊ द्या, परंतु GK आणि चालू घडामोडी दोन्ही कव्हर होईल तुमचं. व्यवस्थितपणे मन लावून, हेडफोन लावून जर तुम्ही लेक्चर बघितलात, तर तुम्हाला 100% मार्क मिळतील, याची गॅरंटी मी देतो. मात्र तुम्ही काहीतरी कामात आहे आणि व्हिडिओ बघताय, व्हिडिओ चालू आहे इकडं, तुमचं काम चालू आहे, मार्क मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. ठीक आहे ना? प्रॉपर व्हिडिओ बघा. हां, तुम्ही एकदा प्रॉपर बघा व्हिडिओ, त्यानंतर तुम्ही मग काम करत करत रिव्हिजन करा, एकदम बेस्ट. तुम्ही 2नी स्पीडनं बघा, 1.5च्या स्पीडने बघा, तुमची मर्जी. परंतु सुरुवातीला तुम्ही व्हिडिओची जी स्पीड आहे ती जी आहे 1च्या लेवलनं तेवढीच बघायचं आहे तुम्हाला. ओके, हे तर प्रमोद कुमार सावंत. चला, शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा, 100% येईल असा आहे. नुकतेच रॉब जेट्टन हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण आणि उघडपणे समलैंगिक पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे? कोणत्या देशाचे हे पहिले समलैंगिक आणि उघडपणे समलैंगिक आणि सर्वात तरुण पंतप्रधान म्हणले तर, ज्यांचं नाव आहे, ज्या देशाचं नाव आहे नेदरलँड. नेदरलँड, ज्याची राजधानी आता ॲम्स्टरडॅम. लक्षात ठेवा, नेदरलँड IMP आहे. आयर्लंडची राजधानी काय असेल? डब्लिन आहे. युक्रेनची राजधानी आहे कीव, जो खूप वेळेस आला पेपरला, कीव. व्लादिमीर झेलेन्स्की हे प्रमुख आहेत युक्रेनचे. ओके. आणि डेन्मार्कची राजधानी काय असेल? कोपनहेगन हे डेन्मार्कची राजधानी. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. हे येतं रॉब जेट्टन. चला, हे अशा पद्धतीचे प्रश्न होते. रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. काल सकाळचे जे प्रश्न होते ते प्रश्न
खूप कमीत कमी अगदी 1 मिनिटामध्ये आपण रिव्हिजन करत असतो, ज्याचा तुम्हाला खूप छान पद्धतीनं फायदा होऊन जाईल पेपरच्या वेळेस. चला पहिला प्रश्न बघूयात आपण. खूप महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. लंडनमध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या भारतीय उत्पादनाने ग्लोबल ब्रँड ऑफ द इयरचा किताब जिंकला आहे? तर ब्रँड आहे इंडियन रम, भारतीय रम. शेतीवर लक्ष केंद्रित करणारे समर्पित कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद गुंतवणूक शिखर संमेलन आयोजित करणारे भारतीय पहिले राज्य कोणतं बनलं होतं? तर तो आपला महाराष्ट्र आहे. नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय श्रीष्ठ स्पर्धा 2025-26चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? अजिंक्य रेडकर. अफगाण तालिबानी सैन्याकडून होणाऱ्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन गजब-लिल हक सुरू करण्याची घोषणा कोणत्या देशानं केली असेल? तर तो देश आहे पाकिस्तान. अफगाणिस्तानच्या विरोधात सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली असेल? सुनेत्रा पवार. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पदक तालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? तर तो देश आहे नॉर्वे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जवळपास 356 सामने खेळणारी खेळाडू बनलेले त्यांचं नाव आहे हरमनप्रीत कौर. भारत-पाकिस्तान सीमेवरील कोणत्या राज्यात 9 मराठा रेजिमेंट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे? जम्मू काश्मीरमध्ये पूंछ या ठिकाणी. भारतीय नौदलाने सुरू केलेल्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे नाव काय असेल? तर हे जहाज आहे कृष्णा. कृष्णा. सलग दुसऱ्या वर्षी सीईओ ऑफ द इयर पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोणाला? तर समीर कनोडिया यांना. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला जाता जाता या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भारताने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मैत्री-2 मिशन सुरू केलेलं आहे? ऑप्शन तुमच्या समोरच उत्तर द्यायचं आहे सर्वांनी आणि उद्या सकाळी याचं उत्तर तुम्हाला परत एकदा येऊन बघायचं आहे. रोज सकाळी डेली न चुकता बघा. सकाळी जर नाही बघितलं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस तुम्ही बघून घ्यायचं आहे. करंट अफेअर्स प्लस जी-के दोन्ही तुमच्या अगदी व्यवस्थितपणे छान पद्धतीने आपण कव्हर करत असतो. ओके. चला आपले जे 3 पुस्तकं मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहेत. राजगुरू पुस्तक आहे. ₹790 मूळ किंमत आहे. घरपोच तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल. साधारणतः 500च्या आसपासमध्ये. Amazonवरती पण हे पुस्तक आहे बघून घ्या. नादवर्दीचं पुस्तक ₹390 मूळ किंमत आहे. स्वप्नपूर्ती पुस्तक ₹340. स्वप्नपूर्ती पुस्तकाची स्वप्नपूर्ती सीरीज पण आहे बघा आपली रोज रात्री 9 वाजता. ठीक आहे ना. ही सीरीज पण बघायला विसरू नका. स्वप्नपूर्ती सीरीजवर आधारित जे हस्तलिखित नोट्स आहेत ते तुम्हाला पुस्तक ₹199 घरपोच भेटून जाईल. हे पुस्तक तुम्हाला स्वप्नपूर्तीचं ₹199 घरपोच आहे. ह्या नंबरला मेसेज करा कोणते पुस्तक हवे असेल तर. नक्कीच वाचा आणि तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ओके. चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट उद्याच्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि दुपारी 3 वाजता नाद वर्दीचं लेक्चरमध्ये आणि रात्री 9 वाजता स्वप्नपूर्ती लेक्चरमध्ये. थँक जय हिंद.